आर्या, आज आपण संत ज्ञानेश्वर यांचा अभंग शिकणार आहोत। ह्यामध्ये असं लिहिलं आहे की हे विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणा पै जाहला। ह्याचा अर्थ असा आहे, म्हणजे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून असं म्हणतात की हे विश्वच आपलं घर आहे। इथल्या चराचरामध्ये, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये आपण आपलं कुटुंब शोधत आहोत। तर आर्या, तुला यातलं काय कळलं? हे विश्वाचे आपले घर आहे, तसंच आपली इमारते, आपला परिसर, आपला विभाग आणि आपलं शहर हे सगळं आपलं कुटुंबच आहे ना? हो। मग टीचर, हे सगळं सुंदर, स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना? हो, अर्थातच। मित्रा, 2 चहा। आर्या, काय शिकवला ट्युशन टीचरने? दादा, आज ना संत ज्ञानेश्वरांचा अभंग शिकवला। अरे वा। हे विश्व माझे घर आहे, त्याचा अर्थ आपलं घर, शहर, विभाग आणि परिसर स्वच्छ ठेवलं पाहिजे। मग हे सर्व स्वच्छ ठेवायची आपली जबाबदारी आहे ना? हो। दादा, तुला माहिती आहे, मागे ना शिक्षकांनी आम्हाला परिसराचं चित्र काढायला सांगितलं होतं। मग काय ना, मला बघू येत नाही म्हणून मी नाही काढलं। माझ्या डोळ्यात एक चित्र तयार झालं आहे। कोणतं चित्र? त्या चित्रामध्ये सुंदर गार्डन, स्वच्छ रस्ते, शिस्तीत चालणारी वाहने, हे पाहून माझं मन प्रसन्न झालं। अच्छा। दादा, आपलं शहर असंच सुंदर आहे ना? काय झालं दादा, आहे ना असं स्वच्छ आणि सुंदर शहर? हे बघ, आता काही दिवसांनी तुझं ऑपरेशन आहे, मग तू पूर्वीसारखं पुन्हा बघू शकशील। तू स्वतःच बघ ना आपलं शहर किती सुंदर आहे ते। हो, चालेल दादा। चल निघूया। जर शहर स्वच्छ ठेवण्याचा विचार आर्यासारखी मुलगी करू शकते, तर समाजसेवक म्हणून की एक शहर स्वच्छ ठेवण्यासाठी माझं कर्तव्य, मला काहीतरी केलंच पाहिजे। सकाळी भेटूया। थांबा, सुका कचरा याच्यात टाका। यापुढे ओला कचरा हिरव्या डब्यात, सुका कचरा निळ्या डब्यात।
सुका कचरा ब्लू वाल्या डब्यात टाकायचा आणि ओला कचरा ग्रीन वाल्या डब्यात टाकायचा. शाबास. हे तुम्ही काय करताय? आपलं कॉलेज आपण स्वच्छ ठेवलं तर तिथे काय, आणि सोबतच आम्ही आर्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. व्हेरी गुड. Hello Arya, how are you feeling today? Nice. Okay. All perfect? Yes. Okay. आर्या, आता आम्ही तुझे डोळे उघडणार. सर्वात पहिले तुला काय बघायला आवडेल बरं? मला माझं सुंदर आणि स्वच्छ शहर बघायला आवडेल. अरे वा. कुठे आहे बरं ते? हे म्हणजे काय? आपलं शहरच तर आहे ते. आहे ना आपलं स्वच्छ आणि सुंदर शहर. अब आपकी आँख ओपन हो रही है, आप खुद ही देख लीजिए. दादा, घेऊन चल ना आपलं शहर बघायला. हा चल ना, जाऊ आपण. आर्या, हळूहळू डोळे उघड. असं वाटतंय आपलं शहर? खूप छान वाटतंय. आहे ना तुझ्या स्वप्नासारखं शहर? हो, अगदी तसंच आहे. हॅलो, आर्याला जरा बोलून घ्या माझ्या ऑफिसला. अरे आर्या, तू आलीस? आपल्या स्वप्नाच्या चित्राप्रमाणे स्वच्छ सुंदर शहर बनावं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. एक समाजसेवक आणि मी एक कार्यकर्ता म्हणून, एक नागरिक म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी. पण त्याचसोबत आपलं शहर सुंदर दिसावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. जर चिमुकल्या आर्याला जर असं वाटत असेल तर आपल्याला का सगळ्यांना असं वाटू नये? यापुढे सर्वांनी किमान एक तास तरी स्वच्छतेसाठी द्यावं. स्वप्नातल्या चित्राप्रमाणे जर आपलं शहर सुंदर बनवायचं असेल तर आपल्याला सर्वांना हातभार लावावा लागेल. यापुढे एक पाऊल स्वच्छतेकडे. चला आपण सगळे मिळून ठरवूया एक पाऊल स्वच्छतेकडे. नागरिकांना विनंती आहे की ओला कचरा सुका कचऱ्याचे डबे आलेले आहेत महानगरपालिकेमध्ये. सर्वांनी अर्ज करून डबे मिळवा आणि आपलं घर आणि बाजूचा परिसर हा ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करून स्वच्छ ठेवा आणि यापुढे स्वच्छतेसाठी सर्वांनी हातभार लावा. साफसफाई करणे, स्वच्छता करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मनापासून आपण स्वतः निभवली पाहिजे असं मला वाटते. एक पाऊल स्वच्छतेकडे. स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपला कचरा उचलायला कसली लाज? आपली स्वच्छता आपण केली पाहिजे. हमारा शहर स्वच्छ रखने की जिम्मेदारी हमारी है. एक पाऊल स्वच्छतेकडे. ती बोलते की आहे ना, मी सुंदर शहर आहे, हे सर्व मला कॅमेऱ्यात येणार आहे, तो ते येऊ दे. मग आहे ना, एक सीन झाला की मी क्लोज करतो.